बातमी नांदेडमधून. पेट्रोल डिझेल संपणार असल्याच्या अफवेमुळे रात्रीपासूनच पंपावर प्रचंड गर्दी झाली. विशेषतः ग्रामीण भागात हळद काढणीच्या कामासाठी डिझेलचा तुटवडा भासल्याच्या भीतीनं शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. मुदखेडसह अनेक तालुक्यांमधील शेतकरी डिझेल भरण्यासाठी कॅनसह रांगा लावतात. अफवेमुळे शेती कामं ठप्प होण्याच्या चिंतेतून ही झुंबड उडाली. अहोरात्र संध्याकाळच्या 10 वाजे तरी लोक इथं आहेत. तर तुम्ही एवढं असंख्य जनता आहे इथं डिझेलसाठी आलेली, शेतकरी सगळे शेतकरी आहेत. शेतीच्या कामासाठी डिझेल आवश्यक आहे. हळद फोडण्यासाठी आता आम्हाला डिझेल उपलब्ध नाहीये. डिझेल उपलब्ध नसल्यामुळे आता आमची हळद काढणं थांबलेली आहे. तर आम्ही आता 50 ते 60 किलोमीटर लांब पर्यंत डिझेल नेण्यासाठी इथपर्यंत आलेले आहोत. त्या डिझेलच्या सहाय्यामुळे आमची हळद रुकलेली आहे. इथपर्यंत जरी आलो तरी आम्हाला आता डिझेल पुरेसे भेटत नाहीये. इथं काय 20 लिटर डिझेल जवळपास भेटत आहे. हा, कसं होईल? होतच नाही. 5-6 एकर हळद काढणी चालू आहे. तर त्याच्यामध्ये कमीत कमी 5-6 एकर हळद काढणीसाठी आम्हाला 40 ते 50 लिटर डिझेल लागते. तर प्रत्येक पंपावर 1000 रुपयाचं डिझेल भेटल्याच्या नंतर शेतकऱ्याने करावं काय?